अशी वेगळ्या पद्धतीची कोबीची भाजी ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, चवीला खूपच अप्रतिम होते। सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोबीची भाजी बनवताना यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केला नाही, फक्त वाफेवरती ही भाजी शिजून तयार होते। तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे मी अर्धा किलो कोबी एकदम बारीक चिरून घेतला आहे आणि थोड्याशा लांब साईजमध्येच कट करून घेतला आहे। त्याचबरोबर ताजे हिरवे मटार देखील घेतला आहे। व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही एकदम बारीक असा कोबी चिरून घेतला आहे। ताजे हिरवे मटार घेतले आहेत एक छोटी वाटी, एक कांदा आणि एक टोमॅटो दोन्हीही मोठ्या साईजमध्ये किंवा उभ्या साईजमध्ये कट करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या बारीक बारीक कट करून घेतल्या आहेत। सर्वात प्रथम कढईमध्ये फक्त 2 चमचे तेल घालायचं आहे। 2 चमचे तेल घातल्यानंतर ते गरम झाल्यानंतर यामध्ये चिरून घेतलेला कोबी घालायचा आहे आणि हा कोबी ना चिरल्यानंतर मी धुवून घेतला आहे। धुवून त्यातील सर्व पाणी काढायचं आहे आणि मगच तो तेलामध्ये टाकायचा आहे। गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवून 2 मिनिटांसाठी कोबी तेलामध्ये छान भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे सर्वात प्रथम आपण कोबी भाजून घेतल्यानंतर भाजी करतो ना, त्यावेळेस ती पटकन शिजते देखील आणि चवीला देखील खूप छान लागते। 2 मिनिट कोबी भाजल्यानंतर ते साईडला काढून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे। गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे। यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरे घालायचे आहेत। उभा चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। अर्ध्या मिनिटासाठी कांदा भाजून घ्यायचा आहे। कांदा थोडासा सॉफ्ट झाला की यामध्ये चिरून घेतलेले लसूण घालायचं आहे। आता इथे लसूण तुम्ही चिरून घेऊ शकता किंवा खलबत्त्यामध्ये ठेचून घातलात ना तरी देखील चालेल, पण जेव्हा कोबीची भाजी खात असताना चिरलेले लसूण दाताखाली येतात ना, त्यावेळेस चवीला खूप छान लागतात। त्याचबरोबर यामध्ये ताजे हिरवे मटार घातले आहेत किंवा इथे तुम्ही फ्रोझन मटार देखील वापरू शकता। हे सर्व जिन्नस मिक्स केल्यानंतर यामध्ये बेसिकचे मसाले घालायचे आहेत, जसे की पाव चमचा हळद घालायची आहे, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा मीठ घालायचं आहे। आता हे सर्व मसाले, वाटाणा, कांदा सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत। गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे। हे सर्व जिन्नस मिक्स केल्यानंतर यामध्ये भाजून घेतलेली कोबी घालायची आहे। कोबी घातल्यानंतर गॅस मंद आचेवरती चालू ठेवायचा आहे। आणखी एकदा कोबी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे सर्व मसाले कोबीला एकसारखे व्यवस्थित छान लागले जातील। अशा प्रकारे सर्व जिन्नस मिक्स केल्यानंतर याच्यावरती प्लेट झाकायची आहे। गॅस मंद आचेवरती चालू ठेवून 5 ते 7 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे। 6 मिनिट झाले आहेत। प्लेट काढून पाहायचं आहे, भाजी एकदम व्यवस्थित परफेक्ट शिजली गेली आहे। आता यामध्ये उभ्या साईजमध्ये चिरून घेतलेले किंवा मोठ्या साईजमध्ये चिरून घेतलेले टोमॅटो असतील ना, ते घालायचे आहेत। त्याचबरोबर 3 ते 4 छोटे चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं दरदरीत केलेलं कूट इथे वापरायचं आहे। शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे भाजी एकसारखी एकजीव होण्यास मदत होते। झाकून फक्त अर्धा मिनिटासाठी ठेवायचं आहे। अर्धा मिनिट झाल्यानंतर अशा प्रकारे टेस्टला बेस्ट अशी ही कोबीची भाजी तयार होते। तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही कोबीची भाजी बनते आणि तितकीच टेस्टला बेस्ट देखील लागते। आता यामध्ये मी लाल तिखट वापरलं आहे। तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची असेल तर तुम्ही काय करायचं आहे, 4 हिरवी मिरची, आलं, लसूण आणि शेंगदाण्याचं कूट हे सर्व जिन्नस मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत आणि जेव्हा कांदा भाजत असतो त्यावेळेस हे मिरचीचं मिश्रण त्यामध्ये घालायचं आहे आणि बाकीची प्रोसेस आहे ना ती सेम करायची आहे। अशा प्रकारे तुम्ही लाल तिखट किंवा मिरची वापरून ही मस्त अशी कोबीची भाजी बनवू शकता। तर नक्की अशा प्रकारे कोबीची भाजी बनवून पहा, तुम्हाला देखील खूपच आवडेल। जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तुम्ही ही भाजी करून पाहिलात ना तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। परत पुढील रेसिपीसोबत, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।